नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. ब्लाऊज शिवत बसले होते आणि ब्लाऊज शिवून झाल्यानंतर फिटिंग टाकायला लागले, तेव्हा एका ताईची कमेंट लक्षात आली की खूप वेळेला आपल्या ब्लाऊजला फिटिंग टाकताना बिगनर्स आहेत किंवा ज्या रेग्युलर शिवणाऱ्या ताई आहेत त्या आपल्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर जेव्हा ब्लाऊज शिवतात आणि फिटिंग टाकायला घेतात तेव्हा त्यांचा एक प्रश्न असतो की फिटिंगच्या वेळेला पुढच्या भागामध्ये 1 ते 1.5 इंचाचा गॅप पडतो. म्हणजे हा जो गॅप पडलेला आहे 2 पट्टींच्यामध्ये, हुक आणि लूकच्या पट्ट्यांच्यामध्ये तो गॅप पडतो. म्हणजे हा बघा 1.5 इंचाचा गॅप आहे, जो तुम्हाला फिटिंगला प्रॉब्लेम करत असतो. सो त्यासाठी किंवा तुमच्याच प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी सांगत आहे. की नवीन कोणाचं कटिंग पाहिलं किंवा आपलं जे रेग्युलरचं कटिंग असतं त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले, तर थोडाफार फरक तर आपल्याला नेहमीच जाणवतो. आता मला कित्येक वर्षापासून जवळ-जवळ 25 वर्षापासून सवय झालेली आहे फिटिंगची. त्यामुळे मला प्रॉब्लेम वाटत नाही आणि हा गॅप का पडतो ते सांगते. आपण जी 4 टक्सला मध्ये टक्स मारतो ती थोडीशी रुंद असते. पाऊण इंचाची ती 1 इंचाची असते. त्यामुळे हुक लूक पट्टी लावल्यानंतर आणि टक्स मारल्यानंतर जे आपण मार्जिन घेतलेलं असतं ते अटतं आणि यामध्ये गॅप पडतो. सो हा जरी गॅप पडला तरीसुद्धा तुम्हाला ब्लाऊजला मार्जिन कमी पडणार नाही आणि फिटिंगला सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. ह्याची गॅरंटी मात्र मी तुम्हाला देऊ शकते आणि त्याच हिशोबाने तुम्हाला इथे फिटिंग कसं टाकायचं ते सांगते आता बघा इथे हुक आणि लूक पट्टी एकावरती एक ठेवलेली आहे. ज्या पद्धतीने आपण हुक घातल्यानंतर ब्लाऊज जेव्हा घालतो तेव्हा हुक जेव्हा घातल्यानंतर ह्या पट्ट्या एकाखाली एक लपल्या जातात. म्हणजे एकावरती एक ही पट्टी असते, लूकच्या पट्टीवरती हुकची पट्टी होऊन पॅक होते हुक बसल्यानंतर ब्लाऊजांना. अशा वेळेला ह्या पट्ट्या मी पॅक केल्यानंतर फिटिंग कसं टाकायचं ते आपण पाहूया. तर बघा इकडचा माझा उजव्या हाताचा जो भाग आहे तो ॲज इट इज आलेला आहे. इथे मी पट्ट्यांना पिन लावून घेतलेले आहेत, पॅक करून घेतलेले आहेत आणि खालचा जो बॅक साईडचा भाग आहे तो आपल्याला या पद्धतीने इथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे, सेट करून घ्यायचा आहे, जसा की व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे. म्हणजे तुम्हाला फिटिंग टाकताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही पुढे जाऊन. आता हा भाग असा व्यवस्थित बाहेर काढून घेतलेला आहे. पाठीमागचा जो आहे तो म्हणजे बघा पुढची आपण जी पॅक केलेली टीप मारलेली आहे त्याच्या आतून जो कपडा लुझिंगचा असतो बॅक साईडचा तो या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला सेंटर काढण्यास मदत होते फिटिंग टाकताना. आता हा कमरेकडचा भागसुद्धा आपण सेट केलेला आहे आणि छातीकडचा भागसुद्धा आपण ब्लाऊजचा सेट केलेला आहे. ब्लाऊज या पद्धतीने सेट केल्यानंतर फिटिंग याचं काय आहे ते पाहूया. तर या ब्लाऊजचं फिटिंग आहे 16.5 इंच छातीचा घेर आहे निम्मा आणि पावणे 15 इंच कमरेचा भाग आहे निम्मा आणि दंड घेर आहे तो सुद्धा इथे 5 इंच आहे. आता आपल्याला माप पाहिल्यानंतर याचा पूर्ण घेरा किती आहे निम्म्यामध्ये तो चेक करायचा आहे. तर इथे आहे हा पावणे 17 इंच आणि आपल्याला मार्जिन हवा आहे पावणे 17 मधनं पावणे 15 इंच याची आपल्याला कंबर घ्यायची आहे निम्मी आणि याचं मार्जिन किती शिल्लक राहतं ते पाहायचं. 2-2 इंच मार्जिन शिल्लक राहत आहे. तर इथे 1 इंच या बाजूला 1 इंच या बाजूला घ्यायचं आहे. म्हणजे कमरेची आपण जी टीप मारलेली आहे त्या टीपपासून 1 इंच घ्यायचं आहे किंवा तुमचं 1.5 इंच राहिला 1.5 इंच घेऊ शकता, 1.25 इंच राहिला 1.25 इंच घेऊ शकता. आता हे जे क्लायंट आहे त्या काकूंना जास्त मार्जिन आवडत नाही. आता एजप्रमाणे जास्त मार्जिनसुद्धा सेन्सिटिव्ह स्किन असेल इरिटेशन होऊ शकतं. सो त्यांनी सांगताना सांगितलं होतं माझ्या ब्लाऊजला 1.5 इंचापेक्षा जास्त मार्जिन ठेवू नका. तर इथे आपल्याला 1-1 इंच येत आहे. तर 1 इंच शिलाईपासून मार्जिन या बाजूला घेतलेलं आहे म्हणजेच डाव्या बाजूला आणि 1 इंच शिलाईपासून उजव्या बाजूला मार्जिन आपला आलेला आहे आणि हा सेंटर आपला आलेला आहे. कमरेचा पार्ट झाला त्यानंतर आपल्याला छातीचा भाग आहे तो पाहायचा आहे. तर याचा निम्मा पार्ट आहे तो आपल्याला पावणे 17 इंच ते 16.5 इंच हवा आहे. 16.5 इंच आपल्याला एक्झॅक्टली फिटिंग आहे. तुम्हाला लुझिंग द्यायचं असेल किंवा कपडा थोडासा टाईट असेल तर तुम्ही पाव इंच लुझिंग देऊ शकता. तर इथे आपल्याला आलेला आहे बघा 19 इंच आलेला आहे आणि आपल्याला आहे ते 16.5 इंचाचं फिटिंग मार्जिन आहे. निम्मी घडी याची 16.5 इंचाची आहे. तर आपल्याला हे 1.25 इंच दोन्ही साईडला पुन्हा मार्जिन द्यायचं आहे. म्हणजे बघा इथे ऑन क्लायंट डिमांड आपल्याला इथे 1 इंच ते 1.25 इंच मार्जिन आलेलं आहे. जास्त मार्जिन नको असल्यामुळे आपल्याला सुद्धा इतकं मार्जिन इनफ आहे. सो आता 1.25 इंच डाव्या बाजूला शिलाईपासून आणि 1.25 इंच उजव्या बाजूला शिलाईपासून असं मी ते मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर दंड घेराकडे वळूया. दंड घेर आपला आहे तो पूर्ण इथे 10 इंच आहे. त्याचा निम्मा आपण 5 इंच घ्यायचा आहे आणि हा इकडे या हाताला डाव्या हाताला 5 इंचाचं मार्किंग केल्यानंतर बॉटम आपला जो आहे स्लीवचा तो किंवा दंडगीर म्हणू शकता. या बाजूला सुद्धा उजव्या साईडला आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. खूप इझी स्टेप आहे फिटिंगची आणि खूप इझी तुम्हाला
शिलाई शिकवत असते मी नेहमीच. आता इथे बघा मी चॉकने स्ट्रेट मार्किंग तुम्हाला करून दाखवते. आपण जो बाहीला मार्किंग केलेला दंड घेरला त्या मार्किंगपासून छाती आणि कंबर एका रेषेमध्ये आपल्याला हे फिटिंग यायला हवं. म्हणजे आपल्याला काखेमध्ये फुगा येत नाही, मुंड्यामध्ये ब्लाऊज खेचलं जात नाही किंवा घोळ येत नाही. हे मेन आणि महत्त्वाचे बेनिफिट्स असतात आपल्या फिटिंगचे परफेक्शन फिटिंगमध्ये असेल तर. आणि असं परफेक्ट फिटिंग जर केलात तर तुम्हाला खरंच कुठेही ब्लाऊज फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. खूपदा ही सुद्धा कमेंट मी वाचलेली आहे, की ताई स्ट्रेट फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज मुंड्यामध्ये खेचला जातोय, काखेमध्ये ओढला जातोय किंवा टाईटनेस येतेय हुक पट्टीच्या इथे किंवा पहिल्या आणि दुसऱ्या हुकजवळ. तर ते तुमचं फिटिंग कोण जाणे असं काय येतं किंवा तुमच्या कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्हाला हा फिटिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग केलात तर तुम्हाला फिटिंगला सुद्धा मधला जो भाग आहे आय हुकच्या मधला गॅप आहे तो सुद्धा इतकाच राहणार आहे 1-1.5 इंचाचा. आणि तो तुम्ही कव्हर करण्यासाठी या पद्धतीने जर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तंतोतंत फिटिंग मॅच केलं आणि याच पद्धतीने फिटिंग जर टाकलं तर खरं सांगते कुठलाच प्रॉब्लेम ब्लाऊजला येणार नाही. आणि तुम्ही मुंडा कमी घेत असाल किंवा शोल्डर कमी घेत असाल त्यावेळेला तुम्हाला स्ट्रेट फिटिंग टाकल्यानंतर मुंड्यामध्ये ब्लाऊज घट्ट होऊ शकतो, खेचू शकतो किंवा फिटिंग त्याचं व्यवस्थित बसणार नाही. आता दोन्ही साईडने तुम्हाला मी फिटिंग करून दाखवलेलं आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड अगदी परफेक्शनमध्ये टीप आलेली आहे. कुठेही वाकडी तिकडी नाही, कुठेही क्रॉस गेलेली नाही. एका रेषेमध्ये टीप कशी येते हे दाखवण्यासाठीच मी तुम्हाला चॉकनी इथे मार्किंग करून दाखवलेलं आहे. आणि जे चॉकनी मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर तुमच्या समोरासमोर अजिबात व्हिडिओ स्पीडअप न करता तुम्हाला स्लोली फिटिंग दाखवलेलं आहे. म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात हे यायला हवं, की मी जे तुम्हाला दाखवत आहे तेच एक्झॅक्टली मी माझ्या ब्लाउजांसोबत सुद्धा फिटिंगच्या बाबतीमध्ये त्याच ट्रिक्स वापरत आहे. आता इथे 3-3 टिप किंवा 4-4 टिप तुम्ही मारू शकता फिटिंगसाठी. तुम्ही जर नवीन असाल, नवखे असाल, बिगनर्स असाल किंवा फिटिंगमध्ये थोडासा कन्फ्युजन असेल तर तुम्ही 4 टिप मारून ठेवा. म्हणजे काय होईल, क्लायंटला जर एखाद्या दिवस ब्लाऊज घट्ट जरी झाला तरीसुद्धा एक टीप उसवली की परफेक्शनमध्ये सगळ्या बाजूनी तितकंच मार्जिन ओपन होईल आणि तितक्या लुझिंगमुळे ब्लाऊजला लुझिंग व्यवस्थित येईल आणि कस्टमरला जे आहे ते फिटिंग परफेक्ट येईल. दोन्हीही बाजूची फिटिंगची टीप तुम्ही पाहू शकता. अगदी परफेक्ट आलेले आहे. कुठेही इकडे-तिकडे नाही किंवा कुठेही मार्जिंगला सोडून आलेली नाही. मार्किंग जे केलेलं त्याला सोडून आलेली नाही. त्यानंतर आता इथे हुक आणि लूक पट्टीसाठी मार्किंग करतीये. इथे हुक आणि लूक लावण्यासाठी हा ब्लाऊज आता जाईल हेमिंगसाठी. सो फायनल लूक जो आहे तो हेमिंगवरून आल्यानंतर ब्लाऊज आपल्याला मिळू शकतो. सो इथे मी आता 6 हुकांचं मार्किंग केलेलं आहे. एक्स्ट्रा लूकचं सुद्धा मार्किंग केलेलं आहे. आणि या पद्धतीने परफेक्शनमध्ये फिटिंग कसं करायचं आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. कारण इतक्या टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी तुम्हाला सांगत असते, की दुसरा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला बघायची गरज लागणार नाही फिटिंग बाबतीत जर प्रॉब्लेम असेल तर. आणि हे फिटिंग केल्यानंतर किंवा कव्हर टिप मारल्यानंतर सुद्धा तुम्हाला मुंड्याची जे शिलाई आहेत आर्महोल आणि फिटिंगच्या त्या चारही शिलाईचा पॉईंट एकत्रच दिसतो. अजिबात इकडे-तिकडे हालत नाही. या ब्लाऊजला सुद्धा तुम्ही पाहू शकता. सिल्क साडीचा ब्लाऊज आहे. हा कटिंगला मला बराच वेळ गेला कारण हा कपडा कटिंग केला की पूर्ण उरळी होऊन तो राउंड होत होता आणि त्यावेळेला मला व्यवस्थित सगळीकडे वेट ठेवून किंवा पिन लावून याला कटिंग करावं लागलं. तो शिवताना सुद्धा तितकाच याला मेहनत लागलेली आहे. कारण ब्लाऊज शिवताना ब्लाऊज कटिंगपासून ब्लाऊज फिटिंगपर्यंत काय-काय प्रॉब्लेम्स येतात हे मी शिवते त्यामुळे मला माहीत आहे. आणि बिगिनर्स ताईंना हा प्रॉब्लेम होऊ नये आणि जरी झाला तरी माझ्याकडून त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती असावी, बरेच हेल्प त्यांना करता यावी उद्देशाने हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पाहायला गेलात तर खूप सोपी पद्धत आहे आणि पाहिला तसा विचार करायला गेलात तर खूप सोपा विषय आहे. पण याच सोप्या विषयामध्ये काय-काय वेळेला इतका अवघडपणा येऊन जातो, की बऱ्याच ताई फिटिंगमध्ये ब्लाऊज फसतं म्हणून हताश होतात. सो हा व्हिडिओ पहा आणि अजिबात फिटिंगमध्ये ब्लाऊज तुमचं फसणार नाही. परफेक्ट गोष्टी तुम्ही जेव्हा करायला लागाल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींची सवय होऊन जाईल आणि खरंच तुमचं कामसुद्धा इतकं सुंदर होईल. फिनिशिंग तुम्ही पाहू शकता ब्लाऊजचं इतकं सुंदर झालेलं आहे. सो याच पद्धतीने हे ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. लाईक एका दिवस करायचं राहिलं तरी चालेल पण शेअर करणं विसरू नका. जेणेकरून नवीन ताईंना किंवा ज्यांना गरज आहे त्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे स्टिच विथ सरितावरती तुम्ही जर हा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओज आणि कंटेंट पाहण्यासाठी
स्टिचूज सरिताला सबस्क्राईब करा. हो, पण नुसतं सबस्क्राईब करून थांबू नका. बेल आहे ती ऑलवरती सेट करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. पुन्हा भेटू. बाय.